नमस्कार शेतकरी मित्रांनो, जून महिन्याचे तब्बल 8 दिवस पूर्ण झालेत. पण आता पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या हवामानाचा खेळ बदलणार का? पावसाचा जोर वाढणार की पुन्हा एकदा मोठा खंड पडणार? पेरणीसाठी योग्य वेळ कधी येणार आणि जून महिन्याचा उर्वरित काळ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक राहणार की चिंताजनक? आजच्या या व्हिडिओमधून आपण जून महिन्याच्या संपूर्ण वाटचालीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, जून महिन्याची सुरुवात झाली तेव्हा सर्वांना अपेक्षा होती की मान्सून वेगाने पुढे सरकेल आणि राज्यभर पावसाला चांगली सुरुवात होईल. काही भागांमध्ये पाऊस झाला देखील, मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे अनेक शेतकरी बांधव पेरणीच्या निर्णयाबाबत संभ्रमात आहेत. सध्या महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण, अधूनमधून हलक्या सरी आणि काही ठिकाणी जोरदार पावसाच्या घटनाही दिसून येत आहेत. परंतु हा पाऊस सर्वत्र समान प्रमाणात होत नसल्याने अनेक ठिकाणी अजूनही जमिनीत आवश्यक ओलावा तयार झालेला नाही. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढील काही दिवस वातावरण कसं राहणार? तर सध्याची हवामान परिस्थिती पाहता जून महिन्याचा दुसरा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये पावसाचा वेग वाढू शकतो, तर काही भागांमध्ये अजूनही प्रतीक्षाही करावीच लागू शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्थानिक परिस्थिती पाहूनच निर्णय घेणे आवश्यक आहे. विशेषतः कोकणपट्टा, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसासाठी वातावरण अधिक अनुकूल होत असल्याचे संकेत दिसत आहेत. या ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पावसाची स्थिती ही सुधारू शकते. तर मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मनात सध्या एक भीती आहे की जून महिन्यात मोठा पावसाचा खंड पडणार का? कारण गेल्या काही वर्षांमध्ये सुरुवातीला पाऊस चांगला झाला आणि नंतर अचानक खंड पडल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं होतं. मात्र सध्या उपलब्ध संकेतांनुसार जून महिन्याचा संपूर्ण काळ कोरडा राहील अशी शक्यता दिसून येत नाही. काही दिवस स्थानिक स्वरूपाचा खंड जाणवूही शकतो, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात वातावरण अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून पेरणी केलेली नाही त्यांनी घाई करू नये. 1-2 सरी पाहून मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्याऐवजी सातत्यपूर्ण पावसाची वाट पाहणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. आता शेतकरी मित्रांनो, जून महिन्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्याबद्दल बोलायचं झाल्यास याच काळात महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जर वातावरणातील सध्याचे बदल कायम राहिले तर अनेक जिल्ह्यांना चांगल्या पावसाचा लाभ हा मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामाच्या दृष्टीने जून महिन्याचा उर्वरित काळ अत्यंत निर्णायक असणार आहे. कारण पुढील 15 ते 20 दिवसांमध्येच पेरणीचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हवामान अंदाजावर नियमित लक्ष ठेवणे आवश्यक असणार आहे. आता एक महत्त्वाची माहिती की ज्या भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे तिथे शेतकरी पेरणीची तयारी करू शकतात. परंतु ज्या भागांमध्ये अजूनही पाऊस कमी आहे त्यांनी स्थानिक हवामान आणि पुढील अंदाज लक्षात घेऊनच निर्णय घ्यायचा आहे. मित्रांनो, दरम्यान पुढील काही दिवसात काही भागांमध्ये ढगांची गर्दीही वाढू शकते. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी देखील पडू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे करताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मित्रांनो, एकंदरीत पाहता जून महिन्याचे पहिले 8 दिवस मिश्र स्वरूपाचे राहिले असले तरी पुढील काळात हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पावसाची सक्रियता वाढण्याचे संकेत मिळत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा उंचावल्यात. तुमच्या भागात सध्या पावसाची स्थिती कशी आहे? पेरणी झाली आहे का की अजूनही पावसाची वाट पाहत आहात? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या हवामान अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा. धन्यवाद.